गुड मॉर्निंग सगळ्यांना. कसे आहात सगळे? तर मंडळी, परत एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये. इथे ना तुम्ही बघू शकता, इवा ना एकटीच खेळत असते. मला ना खरंच तिच्याकडे बघून खूप असं रडायला येतं, पण माझ्याकडे ऑप्शन नाही आहे. कारण आहे आता सिच्युएशनच तशी आहे. कारण माझं ऑफिस, इवाच्या डॅडींचं ऑफिस, आम्ही दोघेही वर्किंग आहोत आणि शेजारी-पाजारी इथे बोलायला कोणीच नाही आहे. असो, ह्या सगळ्या गोष्टी जे जॉबवाले आहेत ना, ते रिलेट करू शकतात. अ, इथे ना सकाळी-सकाळी मी चिया सीड्स वगैरे भिजवले होते. त्यानंतर मला अद्रक लसणची पेस्ट वगैरे करायची होती. म्हणून 2 दिवसापासून मी ना ही अद्रकचे साल्टे वगैरे काढून मस्तपणे पाण्यामध्ये ठेवली होती, जेणेकरून तिच्या पूर्ण घाण वगैरे ना निघून जाईल. त्यानंतर हे वेट लॉस पावडर मी रोज घेते वेट लॉसच साठी. ह्याने मेटाबॉलिझम चांगलं होतं, डायजेशन इम्प्रूव्ह होतं. वेट लॉसमध्ये जर सांगायचं ना, मला याचा काही असा एकदम असा फायदा वगैरे नाही झाला. बट येस, मी डेली घेते. इट डझंट मॅटर की वेट लॉस झालाच पाहिजे, बट इट इज हेल्दी. आणि हे पावडर कसं बनवायचं ह्याचा व्हिडिओ मी ऑलरेडी अपलोड केलेला आहे. तरी देखील तुम्हाला थोडक्यात सांगते. ह्यासाठी ना मी थोडीशी दालचिनी घेतलेली आहे. त्यानंतर थोडीशीच घ्यायची दालचिनी, कारण दालचिनी गरम असते. सो मी रिकमेंड करेल की म्हणजे ज्यांनाही मुलं वगैरे व्हायची असतात ना, त्या बायकांनी तर अगदी कमी प्रमाणात दालचिनी वगैरे घाला. त्यानंतर थोडीशी मेथी, त्यानंतर जिरं घेतलं, बडीशोप वगैरे घेतली. ह्याला थोडं असं रोस्ट वगैरे केलं मी आणि मिक्सरमधून काढून ही एकच पावडर एकदाच बनवून ठेवलेली पावडर आहे. सो ही पावडर ना तुम्हाला 1 मंथसाठी तुम्ही आरामात स्टोअर करू शकता आणि डेली कोणी म्हणजे रात्रीच जर पाण्यामध्ये भिजू घातली आणि सकाळी जर उकळून याचं पाणी प्यायलं ना, तर अजून याचा फायदा मिळतो. बट मला ना वेळच मिळत नाही. मोस्ट ऑफ द सॅटर्डे, संडे मी भिजवून ठेवते आणि सकाळी बॉईल करून वगैरे हे पाणी लिंबू आणि थोडंसं हनी टाकून वगैरे घेते. बट तुम्ही तशीही घेतली तरी चालेल. त्यानंतर इथे ना इवाला भूक लागली होती. सो तिला थोडीशी काकडी वगैरे दिली. अ, इथे मस्तपणे तिचं खाणं वगैरे सुरू आहे. ओके, खाऊन घे तू काकडी. हे बघा, इथे इवाला मस्तपणे काकडी दिली आणि आता मी कामं करून घेते. मला ना इथे इवासाठी पालकची खिचडी वगैरे करायची होती. थोडीशीच पालक होती. सगळी पालक मी निवडली आणि हे 2-3च पानं वगैरे होते. त्यानंतर तिला मस्तपणे खिचडी वगैरे फोडणी दिली. आलू मी जास्त घालते इवाच्या खिचडीमध्ये नेहमीच. त्यानंतर थोडंसं गाजर, बीट हेही टाकते. बट तिला ना मोस्टली आवडतच नाही. सो इथे थोडंसं हिरवी मिरची, आलू वगैरे घालून मस्तपणे तिला साधी खिचडी केली आणि इवाला जेव्हाही खिचडी करते ना, ती खूप जास्त आवडीने वगैरे खाते. इवा सध्या 2.5 वर्षाची आहे, त्यामुळे पोळी भाजी तर ती सध्या काही खात नाही आहे. सो त्यामुळे मला नेहमीच असं थोडेसे सॉफ्ट अन्न तिला खाऊ घालावं लागतं. जसं दाल खिचडी म्हणा किंवा वरण भात. इवन मी भातही करते ना, तर खूप तो असा म्हणजे एकदम असा सॉफ्ट थोडासा गाळच करते. म्हणजे मला मिक्सरमधून वगैरे असं काढायचं का कुणास ठाऊक, बट तिला ती सवय आहे. असो, एकदा मोठी झाल्यानंतर खायला लागेल ती आपलं. म्हणजे इन शॉर्ट मला असं सांगायचं की ती कोरडं वगैरे अजिबातच खात नाही. रादर मला खूप जास्त भीती वाटते. म्हणजे ना कुठली मी लहानपणापासून असे म्हणजे भरपूर असे आजकाल सोशल मीडियामुळे तर इतका अवेअरनेस वाढलेला आहे आणि नवीन जेही न्यू पॅरेंटिंग वगैरे असतं ना, त्यांना खरंच खूप याचा फायदा होतो की आपल्या लहान मुलांकडे जबाबदारीने कसं पाळलं पाहिजे. म्हणजे एखादी गोष्ट जर चोक झाली लहान मुलांच्या गळ्यामध्ये, तर ती कशी म्हणजे हे हायपर न होता कसं तिला हाताळायला पाहिजे. खरंच म्हणजे ह्या गोष्टी सोशल मीडिया खरंच खूप चांगलं आहे, जर आपल्याला त्यातून काही घ्यायचं असेल किंवा कुठलं नॉलेज वगैरे पाहिजे असेल. मी अशा बऱ्याच डॉक्टरांचे जे पेजेस असतात ना, जे MD पिडियाट्रिशियन डॉक्टर असतात लहान मुलांसाठी, त्यांचे सल्ले खूप असतात आणि आय वूड रिकमेंड की नवीन पॅरेंटिंग जेही आहेत ना, त्यांनी खरंच मोस्टली इंस्टाग्रामच मी फॉलो करते. सो याचा खूप जास्त उपयोग होतो. आणि खरंच म्हणजे मला तरी रिअल लाईफमध्ये याचा खूप जास्त उपयोग झालेला आहे आणि मी अगदी तसं माझ्या इवाच्या बाबतीत देखील बरेचसे रूल्स, रेग्युलेशन्स म्हणा किंवा एक काळजी म्हणा किंवा एक केअर असते ना प्रत्येक आईला आपल्या लेकरांसाठी, ते रूल्स मी नेहमीच फॉलो वगैरे करते. त्यानंतर मला इथे ना प्रोटीनचे डोसे वगैरे बनवायचे होते. मी राहते हैदराबादला. सो आजकाल ना मला साऊथ इंडियन
पदार्थ मोस्टली जमतातच. वेट लॉस करायचं आहे, सो म्हणून म्हटलं की एक हेल्दी रेसिपी ही होईल आणि आपली क्रेविंगसुद्धा म्हणजे जाईल. कसं असतं ना की माणूस आहे, मग तो एक सेलिब्रिटी असो किंवा फिटनेस फ्रीक असो, बट क्रेविंग्सचं आपण काहीच नाही करू शकत, कारण आवडतं एक असते ना. माझंही तसंच आहे, मला खूप म्हणजे असं खायला वगैरे आवडतं, बट मोस्टली वेट गेनमुळे म्हणा मी असं अवॉइड करते. बट मी घरी अजिबात कॉम्प्रोमाइज नाही करत. मला जेही आवडतं मी खाऊन घेते, मला सोबत आणि बिंदास्त जगायचं. हां, थोडे लिमिटेशन्स वगैरे असले पाहिजे, कारण जान है तो जहान है असं म्हणायला हरकत नाही. सो इथे ना का कुणास ठाऊक, बट माझ्या फ्रीजमध्ये ना खूप असं पाणी वगैरे होते आणि तुम्ही म्हणजे ह्याच्यामध्ये पण पाणी झालं होतं, त्यामुळे मग मी पूर्ण असे टोमॅटो वगैरे काढले, पूर्ण त्याला स्वच्छ वगैरे केलं हे कंटेनर, आणि परत हे मी हे करून ठेवले होते. जेव्हा रविवारी भाजीपाला वगैरे आणतात ना, मी पूर्ण धुवून स्वच्छ करून पूर्ण अशा डब्यामध्ये वगैरे भरून ठेवते. ह्याचं काय रिझन असेल, जर कुणाला माहिती असेल, म्हणजे फ्रीजच्या बाबतीत असतात ना बरेचसे लोक खूप एक्सपर्ट असतात, तर नक्कीच मला सांगा. मी थोडंसं यूट्यूब वगैरे मध्ये पण बघितलं होतं. जेव्हा आपण त्याचं कूलिंग वगैरे खूप कमी करतो ना, तेव्हा तिथे पाणी वगैरे गळतं. बट नेहमीसारखं माझं जे फ्रीज आहे ना, ते एकवरच आहे. बट का कुणास ठाऊक, म्हणजे 2-3 दिवसापासून खूप जास्त पाणी वगैरे होत आहे. त्यानंतर इथे इवाला मस्तपणे खिचडी वगैरे झाली होती. तुम्ही बघू शकता की एकदम सॉफ्ट अशी खिचडी वगैरे केली. मला घ्यायचे होते चिया सीड्स, कारण सकाळीच मी वेट लॉस ड्रिंक वगैरे घेतली होती. त्यानंतर म्हणजे 1-1.5 तास झाले मी काहीच नाही खाल्लं, आणि चिया सीड्स पण मी घेते डेली. चिया सीड्समध्ये ना म्हणजे खूप जास्त ओमेगा, आपण एक जर मी नॉन व्हेजिटेरियन आहे, मी व्हेजिटेरियन आहे, नॉन नाही. सो मी नॉनव्हेज वगैरे नाही खात. मग ओमेगा 3 कसे मिळणार आपल्या शरीराला? तर मला बायकांना हेच सांगायचं की चिया सीड्स हा एकदम उत्तम ऑप्शन आहे ओमेगा 3 फॅटी ॲसिडसाठी. त्यानंतर भरपूर याच्यामध्ये प्रोटीन्स वगैरे असतं, डोळ्यांसाठी, वेट लॉससाठी, मेटाबॉलिझमसाठी आणि डायजेशनसाठी चिया सीड्स खूप 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 जास्त फायदेशीर आहेत, आणि म्हणूनच मी डेली घेते. इट इज नॉट नेसेसरी की तुम्ही वेट लॉससाठीच घ्या, बट इट इज लाईक खूप जास्त हेल्दी आहे बायकांसाठी, आणि नक्कीच घेऊन बघा. ह्यानी ना तुमचा जी स्किनचं जे टेक्स्चर वगैरे असतं ना तुमच्या स्किनवर, म्हणजे स्किन जर डल वगैरे झालेली असेल तर तीसुद्धा रिपेअर व्हायला ह्यांनी बरीच मेहनत होते. हा माझा स्वतःचा अनुभव आहे, आणि मी खरंच म्हणजे मला असं वाटतं की जेव्हा एखादी गोष्ट मला फायद्याची वगैरे ठरते ना, आपणही ती दुसऱ्यांना रिकमेंड करावी. पण आधी स्वतः ट्राय केल्यानंतर, स्वतःला फायदा झाल्याच्या नंतरच. म्हणूनच सांगते, कारण आजकाल कसं आपण जेव्हा खेडेगावामध्ये वगैरे राहतो ना, तर पार्लरमध्ये वगैरे जाणं, ह्या गोष्टी आपल्याला नेहमी पॉसिबल वगैरे नसतात. एसी हां, लावू शहरातल्या एसी बायकांसाठी लावू ह्या इझिली वगैरे एसी अवेलेबल लावल्यावर आहेत. झोपशी. बट मी नाही अशा बेटा, नको ताईंसाठी नको, वगैरे आता खूप सांगते, किंवा थंडी आहे, तुला सर्दी दीदींसाठी पण होतंय ना, जे मग तुला खर्च ताप वगैरे येते ना. अफोर्ड नाही चल करू मी लाईट बंद शकत, किंवा करते मग पार्लर आणि वगैरे तू जाणं झोप. त्यांच्यासाठी तिला पॉसिबल आधी तू वगैरे झोपी जा, नसतं. चल सो चल ह्या चल. छोट्या गोष्टी करूनसुद्धा आपण आपली स्वतःची काळजी घेऊ शकतो, आणि आपल्या स्किनचं टेक्स्चर वगैरे सुधारू शकतो. इथे आत्ता ऑलमोस्ट ना 2 वगैरे वाजले, आणि ऑफिसच्या आधी मी तिला ना भरपूर खाऊ-पिऊ वगैरे घालते, आणि झोपी जायला वगैरे सांगते. इथे ना मी झोळी वगैरे टाकलेली आहे. झोळीमध्ये ना इवा पटकन झोपते आणि जास्त वेळ झोपते. त्यानंतर कितीही खाऊ घातलेलं असलं तरी माझी एक सवय आहे इवाच्या बाबतीत, की ती झोपलेली असताना मी तिला कंपल्सरी दूध पाजवते, म्हणजे पोट वगैरे भरलेलं असल्यानंतर ना ती जास्त वेळ झोपते. मला 2-3 ताईंचे कमेंट आले होते की वैशाली, म्हणजे इवा आता 2.5 वर्षाची वगैरे झाली, सो दुधापेक्षा ना तिला खाण्यावर वगैरे भर दे. हो, मला त्यांना असं सांगायचं की मी तिला खायला पण भरपूर घालते, आणि जसं मला माहिती आहे की दुधांमुळे ॲसिडिटी वगैरे होते, आणि त्यातल्या त्यात आपण डेअरीचं दूध आणतो. हे गाईचं नाही आहे दूध, म्हशीचंच आहे. मी तिला पहिल्यापासून म्हशीचंच दूध वगैरे दिलं. पण ह्यामध्ये मी भरपूर म्हणजे पाणी घालते, 50% पाणी घालते. एकदम पाणी घातलं ना तरी देखील इवाला पित नाही, म्हणजे तिला टेस्टी म्हणजे नाही लागतं का थोडक्यात, इकडे मला असं सांगायचं हा आहे. सो इथे ना मी बेड तिला आहे झोपी घातलेलं आहे, आणि आणि खूप त्यानंतर जास्त मी म्हणजे लादली प्रिकॉशन्स आहे वगैरे खाली, घेते. इथे मी तिला म्हणजे खाली टाकते, जेणेकरून गादी टाकते. ती उठली इथे देखील बाजूलाच बेड आहे, तर म्हणजे आणि ती म्हणजे रूममध्ये सुद्धा इथे एकदम असा बेडवरच येईल. अंधार तसं वगैरे तर उठत करून नाही ती ठेवते. याचं आजकाल, कारण म्हणजे असं आवाज देते, पण की आधी कसं इवाची 2-3 वेळेस झोप अशी खूप पडलेली कमी आहे आहे, अशी, त्यामुळे म्हणजे मग ना मी हे ती सगळं जन्मल्यापासूनच अगदी म्हणजे हे करते लहानपणापासूनच सेफ्टीसाठी. आणि खूप रूममध्ये कॉन्शियस देखील झोप असा वगैरे आहे. खूप अंधार असा वगैरे अंधार करून वगैरे ठेवलेला करून आहे. ठेवणं, ह्या गोष्टीची खूप जास्त काळजी वगैरे करते मी. त्यानंतर आत्ता वाजले आहेत
2:30 आणि ऑलमोस्ट माझ्या ऑफिसचा टायमिंग पण स्टार्ट झालेला आहे. सो इवाला वगैरे झोपी घालून मी ना इथे म्हणजे ती झोपलेली जेव्हा असते सो ऑफिससाठी मी इथेच बसते. सो ऑफिसपुरतं म्हणजे ती झोपेपर्यंत तरी हा ऑफिसचा माझा सेटअप असतो. खाली बसायचा त्रास होतो कारण वेट गेनमुळे, बट पर्याय नाही आहे, आपल्या लेकरांसाठी तेवढं तर करावंच लागतं. विषय आहे. बट इथे तसं काहीच नाही. इथे कोणीच कोणाला असं बोलत नाही किंवा रादर कोणी कोणाच्या लाईफमध्ये इंटरफेअर करत नाहीत. आपले महाराष्ट्रातले लोक कसे, या बसा, चहा घ्या, गप्पा मारा. आणि ह्याच गोष्टी मी इथे हैदराबादमध्ये आल्यानंतर खूप जास्त म्हणजे मिस करते. इथे कोणीच नाहीये बोलायला. अजिबात या लोकांमध्ये ना आपुलकी नावाची गोष्टच नाहीये. मी कंप्लेंट वगैरे नाही करत आहे, पण मी जो रिअल फॅक्ट जो म्हणतो ना आपण ते सांगत आहे. तर मस्तपणे तर या मंडळी दुपारचा चहा घ्यायला, आणि आत्ता वाजले आहेत 2:30, सॉरी 2:15 वाजलेत. बट खूप जास्त काम आहे मला ऑफिसचं. सो इथे मी लॅपटॉप वगैरे सगळंच आणून ठेवलं आहे, कारण आतमध्ये ना इवा झोपली आहे. सो मीटिंग्स वगैरे असतात त्यामुळे तिला डिस्टर्ब नको व्हायला. सो ती उठेपर्यंत मी इथेच काम करते, आणि ती उठल्याच्या नंतर मग आतमध्ये जाते. म्हणजे तिच्या डॅडींचं ऑफिस सुटतं 5 वाजता, तेही 5 वाजता घरी येतात, आणि आल्यानंतर मग ते तिच्याकडे बघतात. मग माझं म्हणजे माझा रोल संपला, रोल ॲज ए बघतात, कारण 6 नंतर असतं म्हणजे. सो चला, हा ब्लॉग मी इथेच एंड करते. जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, आणि आपल्या मराठी मुलीची साथ द्या. चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. थँक्यू. बाय एव्हरीवन.